नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातूरातील विविध पक्ष संघटनांनी ट्युशन एरियामध्ये मोर्चा काढून आरसीसी क्लासेस समोर मोठेगावकर कुलकर्णी आणि डॉक्टर शिरुरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी, प्राध्यापक शिवराज मोठेगावकरांनी डॉक्टर शिरुरे यांना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून येत्या 21 तारखेपर्यंत आरसीसी क्लासला काहीही करणार नाही, मात्र 21 तारखेनंतर आरसीसी क्लास फोडून टाकू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी आरसीसी क्लासेस समोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। ज्या कुलकर्णी असेल, त्यानंतर डॉक्टर शिरुरे आणि मोठेगावकर यांनी आपल्या लातूरचं नाव त्या ठिकाणी प्रथम बदनाम केलेलं आहे आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे। आणि नाक आहे नाक नाही अशी एक म्हण आहे, त्याप्रमाणे 11वी 12वीचं ऍडमिशन त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। नीटचे पेपर होईपर्यंत 21 तारखेपर्यंत क्लासेस चालू ठेवण्यासाठी आम्हीच कलेक्टरांना विनंती केलेली होती की त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि जे 11वी 12वीला विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांची तात्काळ फी ह्या मोठेगावकरांनी त्या ठिकाणी वापस केली पाहिजे। अन्यथा आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेले आहेत। त्या कुलकर्णी, मोठेगावकर आणि शिरुरे डॉक्टर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपल्या लातूरचे विद्यार्थ्यांनी आज गातेगाव आहे, ज्यांनी ह्या क्लासेसवर येऊन त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवला, घरी गेलो का त्यांच्या कधी? त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांचं दुःख काय आहे? ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, काल मध्य प्रदेशच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली। असे 21 तारखेनंतर त्याचं स्वरूप मोठं होणार आहे। ह्याला जबाबदार कोण? ह्यांचे जेवढे त्या ठिकाणी पेपर फुटीमध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। विद्यार्थ्यांची फी वापस त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्हाला कुठलंही 21 तारखेपर्यंत कुठलंही आम्ही त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप आम्ही करणार नाही। परंतु ह्यांनी जर 11वी 12वीचे जर ऍडमिशन घेतले तर हे शांततेत आंदोलन आहे। पुढचं आंदोलन हे शांततेत त्या ठिकाणी नसणार आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवावं। आणि जे डॉक्टर शिरुरे त्याच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी सील केलं पाहिजे, कारण स्वतःच्या मुलासाठी पेपर विकत घेतो हा मोठेगावकर त्या ठिकाणी बोगस डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण करतो। आरोग्याचा विषय त्या ठिकाणी आरोग्याच्या विषयाची बी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून आमची सरकारला विनंती आहे की यांच्यावर तात्काळ त्या ठिकाणी नियंत्रण करा। सीबीआयला आमची बी त्या ठिकाणी विनंती आहे, ह्या क्लासेसला जोपर्यंत तो डॉक्टर जे आरोपी आहेत की जे त्या ठिकाणी निर्दोष कोर्टातून सुटत नाहीत तोपर्यंत हे क्लासेस त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी उग्र स्वरूपाचं त्या ठिकाणी आंदोलन करू। बदनाम करणाऱ्या आज आपल्या लातूर जर बघितलं, तुम्हाला सांगतो शांत सुखसमृद्धीचं लातूर आहे। शैक्षणिक पॅटर्न म्हणून आपल्या लातूरला ओळखलं जातं। आपल्या लातूरमध्ये महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमधून अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा नीटच्या पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी, क्लासेस करण्यासाठी या ठिकाणी लोक येतात। पण या लातूरला बदनाम करण्याचं काम या मोठेगावकर सरांनी किंवा इथल्या कुलकर्णी यांनी किंवा ते शिरोळे डॉक्टर यांनी केलेले आहे। तुम्हाला सांगतो ह्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। अहो मला सांगा, जे काही ग्रामीण भागामधून तुम्हाला सांगतो गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे समजा शिकायला विद्यार्थी येतात, त्यांचे आई वडील तुम्हाला सांगतो काबड कष्ट करून त्यांना शिकवतात, पण अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी तुम्हाला सांगतो पाठीमागे राहण्याची वेळ या हरामखोर मोठेगावकरमुळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी झालेले आहे। आणि जे काही डॉक्टर आहेत तुम्हाला सांगतो, जे काही मोठे सर्व्हिसला लोक आहेत, ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो ह्या मोठेगावकर सरांना खूप मोठी रक्कम अशी देऊन तुम्हाला सांगतो ते पेपर विकत घेतले आणि त्यांच्या पाल्याने ते पेपर देण्याचं काम या मोठेगावकर सरांनी किंवा कुलकर्णी यांनी केलेलं आहे। ह्यांच्यावर कडक शासन व्हावे असं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। आताच आमच्या सहकार्याने सांगितलं की 21 तारखेला पेपर आहे, 21 तारखेपर्यंत तुम्हाला सांगतो आमचं या ठिकाणी इथून पुढे कसलंही आंदोलन होणार नाही। पण 21 तारखेच्या नंतर जर 22 तारखेला जर ह्यांनी जर क्लासेस चालू केले, तुम्हाला सांगतो ह्यांचं क्लासेसचं एकही क्लास या ठिकाणी आम्ही ठेवणार नाही। आम्ही समस्त लातूरकर म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि ह्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे।